बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत चिमुरड्यावर अत्याचार झाला होता। या प्रकरणातील आरोपीचं पोलिसांनी एन्काउंटर केलं। हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। धावत्या स्कूल बसमध्ये 2 6 वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे। त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुण्यात चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने 2 अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बस चालकाने 6 वर्ष चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर मागील 4 दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचं काम करतो। हा आरोपी बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसून त्यांच्या सोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता। याबद्दल बाहेर कुणाला सांगितलं तर बघा अशी धमकी हा चालक त्या मुलींना देत असल्याची माहिती समोर आली आहे। अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला वेदना होत आहेत हे तिच्या आईच्या लक्षात आल्यावर आईने तिला विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेले दुष्कर्म अल्पवयीन चिमुरडीने आईला सांगितलं। त्यानंतर सगळा धक्कादायक प्रकार समोर आला।